नमस्कार. खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण एक अशा व्यक्तीला भेटत आहोत की ज्यांनी उसात अनेक भानगडी केल्या. त्यात त्यांचं नाव अक्षा म्हणून फेमस आहे आणि ते करत असताना ते रील स्टार पण आहेत. तर त्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, वार्तालाप करूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपण उसातल्या भानगडी या वेब सिरीज मध्ये काम केलं. हे करत असताना प्रेमाचे अनेक चाळे केले, अनेक लफडे, अनेक भानगडी केले. अर्थात त्या मनोरंजक असतील परंतु केलेले आहेत आणि ते करत असताना रिस्टार करताय. तर आपण ज्या वेळेस या वेब सिरीज मध्ये संधी मिळाली तर ती कशी मिळाली, त्याची सुरुवात कशी झाली? ओके. तर आता सर म्हटले का यांनी खूप उसात भानगडी केल्या, तर मी एक सांगू इच्छितो, भानगडी शिवाय पुरुष नाही आणि कोंबडी शिवाय उरुस नाही. क्या बात आहे. तर नमस्कार, मी सुहास घोडेचर. तर सर म्हटले उसातली भानगडमध्ये काम कसं भेटलं किंवा संधी कशी भेटली. मी डायरेक्ट सुरुवातीपासून सांगू का मी, म्हणजे माझी या क्षेत्रात सुरुवात कशी झाली. आपण मोकळ्या गप्पा मारतोय. ओके. मला लहानपणापासून ऍक्टिंग क्षेत्रात आवड होती. कॉलेजला असताना मी गॅदरिंग, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या कार्यक्रमात सहभाग घ्यायचो. मला म्हणजे पहिल्यापासून ऍक्टरच व्हायचं होतं. माझी 12वी झाली आणि त्याच्यानंतर माझ्या चुलत्यानी म्हणजे न्यूजपेपर मध्ये एक हे आलतं, ऑडिशनची जाहिरात आलती. इथंच ऑडिशन होती शाहूगाव मध्ये, चापडगाव. तर मी ऑडिशन दिली, माझं सिलेक्शन पण झालं. म्हणजे एकदम भयानक सुरुवात झाली माझी. त्यांनी माझ्याकडून 25,000 रुपये घेतले. तेव्हा सैराटचं क्रेज होतं. 25,000 रुपये घेतले आणि शूटिंग झाली बऱ्यापैकी, पण तो काही पिक्चर आला नाही. म्हणजे ते जवळपास फ्रॉड होतं. त्याच्यानंतर घरच्याकडून जे 25,000 रुपये घेतले होते ते रिटर्न देण्यासाठी मी कंपनी जॉईन केली, पुणे रांजणगाव MIDC. तिथं गेल्यानंतर माझं कंपनीत काही मन रमत नव्हतं. त्याच्यानंतर मला असं कळालं का शिक्रापूरला एक शूटिंग होती, झांगडगुत्ता वेब सिरीज होती, मराठी गुदगुल्या युट्यूब चॅनलला. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि रविवारी मी त्यांच्याकडे शूटिंगला गेलो. 2च एपिसोड केले. ते एपिसोड बघितले कोणी, उसातली भानगड मधले डायरेक्टर, त्यांनी बघितले आणि त्यांना खूप आवडले. मग अशी मला तिथं संधी भेटली उसातली भानगड वेब सिरीज मध्ये. त्यात आपण अक्षा फेमस आहे. जसं का मराठी चित्रपट सृष्टीमध्ये लक्ष्या, मक्या, तसंच एक अक्षा. आपल्याला जी ओळख मिळाली ती अक्षा नावाने कितपत मिळाली, आणि ज्या वेळेस आपण कॅमेऱ्याच्या बाहेर आउट ऑफ कॅमेरा फिरता त्यावेळेस अक्षा म्हणून असं कोणी हाका मारतं का वगैरे, त्या नावाने असं कोणी ओळखतं, असं काही झालंय का, एखादा अनुभव? खूप ठिकाणी असं का. म्हणजे त्याच्यात माझं कॅरेक्टर काय अक्षय. म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं माझं नाव रिअल अक्षयची. म्हणजे भरपूर लोक मला अक्षय पण म्हणतात आणि खूप फेम भेटलेलं आहे मला उसातली भानगड वेब सिरीज मुळे. भरपूर ठिकाणी सेल्फी काढतात, प्रमोशनला बोलावतात, ओपनिंगला बोलावतात आणि खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर रील्स कडे कशी ओळख? ओके. मला बरेच लोक म्हणतात रील स्टार, पण मी त्यांना सांगतो मी रील स्टार नाहीये, मी ऍक्टर आहे. आधी मी ऍक्टर आहे आणि नंतर माझे रील व्हायरल झाले म्हणून मी रील स्टार झालो. पण मला रील स्टारचं असं काही वाटत नाही, कारण रील स्टारचं कसं असतं, ऑडियन्स आहे ना लिमिटेड असतो. जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढाच ऑडियन्स. पण ऍक्टरचा वाईड हे असतंय, म्हणजे भरपूर मोठा ऑडियन्स असतोय. आपल्या कला क्षेत्राचं आपण सांगितलंय का मी मुळातच कलाकार आहे, ऍक्टिंगची आवड आहे. कलाकार क्षेत्रामध्ये मराठी नट असं कुठला एखादा आवडतो, अत्यंत म्हणजे आवडीचा आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो त्याचा फॅन आहे एकदम जबरदस्त, रोल मॉडेल, असं कोणाला करता? म्हणजे जेव्हा मी लहानपणी कॉमेडी चित्रपट बघत होतो तेव्हा मला मकरंद अनासपुरे आवडायचे. आणि आता सध्याला एक ऍक्टर आहे ओम भूतकर, मुळशी पॅटर्न आता पिक्चर आला त्यांचा, ते ऍक्टर मला खूप आवडतात, म्हणजे मी फॅन आहे त्यांचा. तर चित्रपटाच्या दृष्टिकोनातून अशी काही तयारी वगैरे किंवा असं काही? प्रयत्न चालूच आहे. म्हणजे एका पिक्चर मध्ये माझं सिलेक्शन पण झालंय, पण आता नाव नाही सांगू शकत मी. तुम्हाला लवकरच तो चित्रपटगृहात बघायला भेटणार आहे. कास्टिंग पण झालेलं आहे आणि माझ्यासोबत स्टार कास्ट पण आहेत. असं का? हो. अच्छा. बाहेर फिरताना जे आता तुमचं शालेय जीवन
नाटकातली धडपड किंवा कले क्षेत्रातली जी धडपड आहे हा ती करत असताना तुम्ही इथपर्यंत आला. मग त्यावेळेसचं आयुष्य किंवा जीवन किंवा त्यावेळेसचा अनुभव आणि आताच जे आहे यश मिळालेलं जे यश आहे यातलं अंतर काय, म्हणजे तुम्हाला फरक काय जाणवतो असं? जेव्हा म्हणजे नाव नव्हतं, कोणी ओळखत नव्हतं, तेव्हा मी कुठंही फिरू शकत होतो, काही खाऊ शकत होतो, म्हणजे बसनी फिरू शकत होतो, म्हणजे एकदम जे म्हणतात सामान्य माणूस तसं जगू शकत होतो. पण आता जर बसनी फिरायचं म्हणजे प्रॉब्लेम येतात, कुठं थांबायचं तर प्रॉब्लेम येतात, म्हणजे लोक भेटतात, सेल्फी काढतात, ते भारी वाटतं. पण विषय काय होतो, त्यांना असं वाटतं का आपलं स्टेटस खूप मोठं आहे आणि तुम्ही इथं कसं काय सर बसनी कसं काय फिरू शकता. एक किस्सा सांगतो, मी वडापाव खात होतो, एक जण आला, त्यांनी सेल्फी वगैरे काढली आणि नंतर माझ्या कानात म्हटला, सर मला वाटलं नव्हतं तुम्ही वडापाव खात असताल म्हणून. मी म्हटलं मी माणूस आहे, म्हटलं वडापाव मला खाऊ वाटलं मी खातोय. म्हणजे असं म्हणजे थोडक्यात कलाकार झाल्यानंतर किंवा प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर गेल्यानंतर जे सर्वसाधारण जीवन जगायचं असतं ते करायला थोडं अडचणी येतात. कारण चाहता वर्ग त्रास देतो, त्रास म्हणजे प्रेमापोटी असतो पण ते त्रास देतो, कारण त्यांना वाटतं कुठेतरी यांच्यासोबत फोटो काढावा, कुठे सेल्फी घ्यावी, कुठे हे करावं, असं हे होतं एकंदरीत. बरं, दुसरा मुद्दा असा का आता कुठली एखादी वेब सिरीज नवीन तर काही नाही, सध्याला माझं एक चॅनल आहे स्वतःच आहे, रानपाखरू फिल्म प्रोडक्शन. अच्छा, त्या चॅनलला कॉमेडी कंटेंट आहेत. अच्छा, स्वतःच चॅनल सुरू केलं त्याला तुम्ही हे करताय? हो हो. अच्छा, बाहेरचे काम म्हणजे हळूहळू बंद केलेत मी. असं का? मग त्याच्यावरच जास्त जोर द्या. हो, आणि स्वतः चॅनल प्लस काही मोठा प्रोजेक्ट आला, एखादा चित्रपट किंवा सिरियल, तर ते करणार. आपल्याला कवितेची आवड आहे असं समजलं? म्हणजे मी कॉलेजला असताना जो काही परिपाठ व्हायचा त्याच्यामध्ये माझ्याकडे फिक्स विनोद राहायचा. मग विनोदी शैली पहिल्यापासूनच असं. बरं, आता एखादी वेब सिरीज असेल किंवा नाटक असेल किंवा आणखी काय असेल कलाकृती, त्यामध्ये एक 3 प्रकारचे जास्त चालतात. एक प्रेमावरचं असतं, जसं की सैराट चाललं, बरोबर. दुसरं राजकारणाचं एक असतं आणि एक विनोदी असतं, कॉमेडी. यातलं आपल्याला सगळ्यात जास्त कुठलं आवडतं? कॉमेडी. अर्थातच कॉमेडी, विनोदी कॉमेडी आहे ना, कारण हसणे आणि हसवणे हे एक महान पुण्य. आता मराठी जे हे आहे चित्रपट सृष्टी, तिला विनोदी कलाकारांची जास्त गरज आहे. बरोबर. सध्याच्या चित्रपटाच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? जे पहिले चित्रपट होते आणि सध्याचे जे आहे याच्यात काही असं हे वाटतं का, कमतरता वगैरे कुठं काही, किंवा काहीतरी चेंज असलं पाहिजे असं काही वाटतं का? आधीचे चित्रपट कॉमेडी होते, ड्रामॅटिक होते. आता ऍक्शन किंवा जे म्हणतो आपण फॅमिली पिक्चर नाही राहिले, म्हणजे ढिंगाणा, म्हणजे व्यावसायिक ते झालेत. पहिले खूप भारी वाटायचं, मस्त लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, म्हणजे मजा यायची, फॅमिली सोबत बघू शकत होतो आपण पिक्चर आणि आनंद भेटायचा खूप. मराठी चित्रपट एखादा आवडीचा सांगता येईल? आवडलाय असं जुना कुठलाही? जुना म्हणजे मला गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. अच्छा, दुसरा मकरंद अनासपुरे. आणि अशोक सराफचा पिक्चर बनवा बनवी, अशी बनवा बनवी. अच्छा अच्छा. हे सगळं करत असताना आपल्याला स्ट्रगल करावं लागलं असेल, तर स्ट्रगलच्या बाबतीत आमच्या प्रेक्षकांना ऐकायला बरं वाटेल, जाणून घ्यायला बरं वाटेल, त्याच्या बाबतीत तुम्हाला आधी बोललो मी, फर्स्ट टाइम माझ्यासोबत फ्रॉड झाला, 25,000 रुपये घेतले आणि तो चित्रपट बाहेर आला नाही. घरचे म्हटले आमचे पैसे रिटर्न दे, तू काही काम कर तिकडे, सांगू नको आम्हाला. आणि गावात सुद्धा एवढा बोबाटा झाला का म्हणजे पिक्चर येणार आहे. गावातले जे शाळेतले आमचे शिक्षक होते ते बॅनर लावायला लागले होते गावामध्ये, पण त्यांना म्हटलो अजून काय फिक्स नाही, बॅनर लावू नका. तर ते पैसे देण्यासाठी मी कंपनी जॉईन केली, रांजणगाव MIDCत गेलो, तिथं काम केलं, पण तिथं मन लागत नव्हतं. एक 2-3 महिने काढले मी, पण तिथं सुद्धा मंथ एंडिंगला कंपनी क्लिनिंग साठी एक दिवस राहायचा शेवटचा, 30 किंवा 31 तारीख, मंथ एंडिंगला. मग तेव्हा थोडं काम करायचे पोरण, ढिंगाणा मस्ती वगैरे करायचो. पण तिथं सुद्धा मी काय करायचो,
असे पोरी गोळा करायचो, बसा म्हणायचो काहीतरी आपण कॉमेडी वगैरे करू. तिथं सुद्धा मग मी जोक किंवा कॉमेडी कविता किंवा शेरो शायरी, चारोळ्या ह्या टाईप मी तिथं मुलांचं मनोरंजन करायचो. म्हणजे मला थोडं बरं वाटायचं का माझ्यातला जो गुण आहे कलाकार त्या कलागुणांना वाव भेटतोय. म्हणजे अशा पद्धतीने तिथं सुद्धा मी माझं मन रमवलं आणि माझी कला मी तिथं सादर केली. म्हणजे जिथे कुठे संधी सापडली ते आतला कलाकार व्यक्त केला. हा. अच्छा, हे झालं स्ट्रगलच्या बाबतीत. आणि रील्सच्या बाबतीत जे आहे तर आपला हे कोण आहे बरं, कोणाला तुम्ही एखाद्या ठिकाणी जास्त हे मानता, म्हणजे आवडता एखादा रील स्टार? तसं तर रील स्टार मध्ये कोणी आवडत बरं, एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेला हा. आणि त्या ठिकाणी एखादा रील स्टार भेटला, असं कधी कुठे घडला का? असं काही रील स्टार तसे भरपूर आहेत रील स्टार. कारण आणि तुमची भेट झालेली माझी भेट म्हणजे असे तर भरपूर- अचानक हा, अचानक अचानक आता एक भेट झाली. आता एक सॉन्ग केलं आम्ही अकलूजला, सॅड सॉन्ग केलंय. रामभाऊ म्हणून आहे, त्याचे सॅड सॉन्ग असतात. रामभाऊ बघा, आयडी बघा तुम्ही. तिथं गेल्यावर मला म्हणजे त्यासोबत काम करायचा चान्स भेटला. मग आता एकंदरीत तुमच्यातला कलाकार बघितल्यानंतर तुमची छाप विनोदाकडे आणि तुम्ही सॅड सॉन्ग मध्ये काम केलं, मग आता हे कसं? कलाकार आहे ना म्हणजे ऑलराऊंडर पाहिजे, कॉमेडी पाहिजे, म्हणजे जसा रोल भेटल तसं त्यांनी काम केलं पाहिजे. असं असं हा, म्हणजे असं मर्यादित नाही राहायचं का फक्त कॉमेडी. त्यांनी कॉमेडी केली पाहिजे, मग रोमॅन्टिक बरेच सीन कसं केले आहे, पाहिजे. उदाहरणार्थ अलका कोबले, तर त्यांना मी प्रश्न विचारला होता, तुम्ही रडूबाई रडूच्या पलीकडे भूमिका का करत नाही? तर त्यांनी उत्तर दिलं होतं का मला लोक त्याच भूमिका स्वीकारतात, त्याच्यामुळे मी माझी बरोबर नाही का होत नाही, मला त्याच भूमिका कराव्या लागतात. मग आता तुम्ही जर असं केलं तर प्रेक्षकांनी तुम्हाला तसं स्वीकारतील का, असं तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं? स्वीकारतील नक्कीच. कारण लक्ष्मीकांत बेर्डे म्हणलं का विनोद, अशोक सराफ विनोद, असं जे समीकरण घडतं, असं आपल्या बाबतीत आतापर्यंत जे आहे तर विनोदाच्याच बाबतीत जास्त लोकांनी तुम्हाला लाईक केलं. बरोबर. आता सॅड सॉन्ग मध्ये कितपत स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं? बघू, आता माझं हे पहिलं सॉन्ग आहे, पहिलंच आहे ना? आल्यावर समजलं म्हणजे अच्छा. लोकांचा काय रिस्पॉन्स आहे. हा, तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत लोक? नाहीच आवडलं त्यांना तर आपण मग कॉमेडी सॉन्ग करू पुढचं. आपण स्ट्रगल जे आहे त्याच्या बाबतीत विषय छाडला होता. तर आपण ज्या वेळेस शिकारत होता त्यावेळेस तुम्हाला गावातून तुमचा चित्रपट आला नाही किंवा तुम्ही हे करताय त्याच्यामुळे गावातून काही टोमणे वगैरे असं काही? सुरुवातीला जेव्हा लोकांना कळालं का हा पिक्चर मध्ये गेलाय किंवा याचा पिक्चर येणार आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटायचं याचं काय खरं आहे, हे काय आपल्यासारखीचे काम आहेत का, म्हणजे असे भरपूर टोमणे आले. पण जेव्हा माझं नाव झालं किंवा मला लोक ओळखायला लागले किंवा आमच्या गावातले लोक जर पाहुण्याच्या तिकडे गेले किंवा गाव दुसरीकडे गेले गाव सोडून, जेव्हा माझी फॅन त्यांना भेटायची मग ते मला कॉल करायचे, तुझा फॅन भेटला, हे बोल त्यांच्यासोबत. मग त्यांना वाटलं नाही राव, ह्या पोराला म्हणजे भरपूर लोक ओळखतात, याचं काहीतरी नाव आहे. म्हणजे तेव्हा लोकांचा रिस्पॉन्स भेटला. आणि आता तर काही विषय नाहीये, कारण लोक ओपनिंगला बोलावतात, काही बर्थडे असेल किंवा कोणाचं लग्न असेल, एक गेस्ट प्रमुख उपस्थिती म्हणून बोलावतात, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि याच्यावरून समजतं का लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे आणि लोक प्रेम करतात आपल्यावर. बरं, ठीक आहे. आणि घरच्या बाबतीत आपण जे बोललो होतात त्या चित्रपटाच्या याच्या वेळेस फसवणूक झाली आणि 25,000 तो काळ तो भयानक त्रासदायक असेल, तर त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया किंवा ती मानसिकता कशी होती किंवा त्यांनी तुम्हाला कशी वागणूक दिली आणि त्याच्यातून तुम्ही ते कसं झेललं सगळं? घरच्याला माहित होतं का याला ऍक्टिंगची आवड आहे, कारण मी लहान असताना शांत नव्हतो बसत घरी. इंदुरेकरचे डायलॉग असतील किंवा लक्षा, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे यांची मिमिक्री करायचो किंवा मिमिक्री नाही म्हणता येणार त्याला, त्यांचे डायलॉग पिक्चर मधले ते घरी बोलायचो किंवा खोड करायचो कुणाची, म्हणजे असं काहीतरी येडे चाळे म्हणलं तरी जमन किंवा माकड चाळे ते करायचो. मग त्यांना माहित होतं याला आवडतंय. मग घरच्यांनी मला सपोर्ट केला. कुठपर्यंत केला? 25,000 रुपये दिले. हा, दिले. पण नंतर 2-3 महिने गेले, घरच्याला वाटलं हे काय होत नाही काही.
मग तेव्हा मला घरचे टोमणे मारायला लागले, पैसे व्हायला घातले, काय खरंय तुझं असं तसं. मग मी ते पैसे दिले कंपनीत काम करून. आणि 1-2 वर्ष असेच गेले, लोकांचे टोमणे ऐकले मी. पण जेव्हा आता नाव झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, तर घरच्यांना पण आता मी पैसे देतो मंथली. तर मग घरचे खुश आहेत आणि मी पण खुश आहे, म्हणजे ओके चाललंय सध्याला तरी. भाऊ किती, बहिणी किती? भाऊ सक्का एक आहे, नगरला असतो तो, विखे कॉलेजला असतो तिथं. असं. मग शेती वगैरे? शेती आहे ना घरी. म्हणजे शेतात काम करत असतं का? त्यावेळेस केलं नाही, आता तर नाही करत, कारण मी महिन्यातून फक्त 5 ते 6 दिवस घरी असतोय, बाहेरच असतोय. पण जेव्हा खरंच परिस्थिती गरीब होती, चालू होतं त्यावेळेस, म्हणजे गरीब परिस्थिती होती, म्हणजे आता पण एवढं काय रिच नाहीये, पण तेव्हा जास्त गरिबीची परिस्थिती होती. तेव्हा मी कापूस पण वेचलेला आहे. त्याच्यानंतर बायांसोबत कांदे लागवड असते बघा, ते कांदे पण लावलेले आहेत. त्याच्यानंतर ऊस लागवड, खत पांगणे, हे सगळे कामं केलेत मी रोज. त्याच्यामुळे ऊसावर जास्त प्रेम करतात का? कारण ऊसातल्या भानगडी, ऊसावरच जास्त तुमचं हे जे एकंदरीत बघितलं तर ऊस आणि तुम्ही हे जवळपास बरंच समीकरण घडलेलं आहे. त्यातला तर दुसरा मुद्दा असा का आपल्या वेब सिरीज मध्ये असेल किंवा याच्यात डबल मिनिंग वर जास्त जोर असतो तुमचा. कारण त्या आधी एखाद्या ते स्क्रिप्ट मधले डायलॉग असू शकतात किंवा ते कसं आहे, ते म्हणजे डबल मिनिंग जास्त चालतं की तुम्हाला वाटलं जास्त चालेल म्हणून हे केलेलं आहे? त्याच्या बाबतीत आवड नाही परंतु वेब सिरीज आहे म्हणून मजबुरीने काम केलं, असं काही आहे का? तसं आम्ही म्हणजे सामाजिक विषय घेऊन काम केले, भरपूर मोटिवेशनल केले, पण एवढा रिस्पॉन्स काय आला नाही लोकांचा, म्हणजे जेवढा डबल मिनिंगला आला. काय झालं, मोटिवेशनल व्हिडिओ बनवले पण आमची रिकव्हरी पण झाली नाही, म्हणजे जे काही आम्ही शूटला खर्च केले ते पैसे रिटर्न नाही आले. मग ही जेव्हा वेब सिरीज केली डबल मिनिंग, तर 2-3 दिवसात 1 मिलियन व्ह्यूज गेलत्या, म्हणजे 10 लाख व्ह्यूज. मग प्रेक्षक हा आंबट शौकीन जास्त असं म्हणाल का हरकत? बरोबर. म्हणजे डबल मिनिंग खूप व्हिडिओ चालले, लोकांना ते आवडतं म्हणून आम्ही करतोय. म्हणजे त्या सीन मधला आणि आमच्या रिअल लाईफ मध्ये त्याचा काही तुम्ही संबंध नाहीये, आणि तुम्ही जोडू पण नका संबंध, कारण आमची पर्सनल लाईफ वेगळी. बरेचसे लोक काय करतात, कलाकारांची नक्कल करतात किंवा त्याला फॉलो करतात. तर तसं प्रेक्षकांना तुम्ही असं काही सांगू शकता का, हे जे आता तुम्ही बोलला ते? तर लोकांना काय वाटतं, आम्ही जे शूट करतोय त्या वेब सिरीज मध्ये काम करतोय तसे सीन करतोय, डबल मिनिंग किंवा बोल्ड सीन. तर तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका का आम्ही जे सीन मध्ये करतोय आम्ही तसेच रिअल मध्ये, तसं अजिबात नाहीये. आम्हाला ते फक्त तुमच्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी करण्याची वेळ येते. आणि तुम्हाला त्याच्यातून काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. कारण रामाच्या राज्यात राहून सुद्धा काही सुधारली नाही, आणि रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडलं नाही. त्याच्यामुळं तसं करायला नको. अच्छा. मध्यंतरी रानपाखरू फिल्म प्रोडक्शन याचा विषय निघाला, तर ती कल्पना आपल्याला कशी सुचली, म्हणजे का करावं वाटलं असं? म्हणजे जेव्हा मी कुठं जायचो, जेव्हा माझे फॅन भेटायचे, तर ते मला पहिला प्रश्न विचारायचे का म्हणजे तुमचं स्वतःचं नाही युट्यूब चॅनल? म्हणजे तेव्हा मला वाटलं आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे. आणि काही लोक म्हटले म्हणजे तुझ्या जेवावर किंवा तुमच्या जेवावर एवढे लाख रुपये कमवतात बाकीचे लोक, आहे की नाही, मग तुमचं पण तुम्ही चॅनल सुरू करावं म्हणजे तुम्हाला पण चांगलं पेमेंट येईल, असे काय मला मित्र बोलले जवळचे. त्याच्यामुळे म्हटलं आपलं स्वतःच काहीतरी चॅनल पाहिजे, म्हणजे बाहेरचे काम जरी बंद झाले, उद्या त्यांनी आपल्याला जरी नाही बोलवलं तरी आपलं काहीतरी पाहिजे. त्यामुळे मी युट्यूब सुरू केलं. मग ते आता कसं आहे सुरुवातीची? सध्याला त्याचे 4.5 लाख सबस्क्रायबर आहेत. अच्छा. आणि त्याचे ते मग काय कंटेंट बदलतात का? तेच असे कॉमेडी, डबल मिनिंग सगळं मिक्स आहे. म्हणजे डबल मिनिंग इथं पण आहे? हो, जसे तिकडे. अच्छा. आणि आता एखाद्या चित्रपटात जाण्याच्या संदर्भात आणखी तयारी वगैरे अशी काही किंवा काही प्रयत्न वगैरे आहेत का? आता युट्यूब पण, फिल्मी दुनिया जी आहे तिचं क्रेज जास्त पुणे मुंबईत जास्त आहे, बरोबर, नंतर कोल्हापूर आहे.
बरोबर. आणि आतापर्यंत जे चित्रपट निर्मिती झाली ती सगळी पुणे, मुंबई, कोल्हापूर इकडून झाली. पण सैराटने एक आगळा वेगळा धडा दाखवून दिला किंवा त्यांनी असं दाखवून दिलं का ग्रामीण भागातले सर्वसाधारण कलाकार देखील टॉप मोस्ट होऊ शकतात. बरोबर. तर अशा याच्यातून आपल्या एकंदरीत बोलण्यात हे जे आपण बोलताय ही जी भाषा आहे ही गावठी ग्रामीण आणि असा साध असलेली आहे. तर रिअल लाईफ मध्ये ती आहे का त्या सिरियल मध्ये वापरलेली ती म्हणजे नेमकं काय? नाही, जशी रिअल आहे म्हणजे मी सध्याला बोलतोय तुमच्या सोबत किंवा लोकांसोबत बोलतोय सेम तेच मी त्या वेब सिरीज मध्ये बोललेलो आहे. असं हा, बाकी वेगळं काहीच नाहीये. म्हणजे असं ओढून ताणून काही केलेलं नाही. आता जे वेब सिरीजची भाषा तीच रिअल लाईफ मध्ये पण वापर. हो हो हो. अच्छा अच्छा. आणि आता युट्यूब मध्ये इकडं तिकडं भरपूर काम केलंय. पण आता माझी इच्छा आहे मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा आहे माझी. असं आणि लवकरच ती पूर्ण होईल. असं. आतापर्यंत चित्रपट निर्मिती कलाकाराचा उदय हा पुणे, मुंबई, बॉलिवूडचं माहेरघर म्हटलं जातं, कोल्हापूर, मराठी, पुणे इकडून झालेला आहे. त्याला सैराट अपवाद होता. मी अगोदरच त्याचा उल्लेख केलाय. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं इकडून उदय होऊ शकतो किंवा एखादा अपवाद आहे सैराट म्हणून झाला का तिकडून उदय होऊ शकतो किंवा स्कोप त्याला पुढे असं याच्यावर तुमचं काय मत असू शकतं? सैराट आपण नाही म्हणता येणार, एक सुवर्ण संधी म्हणता येईल. म्हणजे सैराट आल्यानंतर म्हणजे ज्या लोकांना खरंच ह्या क्षेत्रात आवड होती पण त्यांना कधी वाटलं नाही का आपण हे करू शकतो, आवड होती त्यांच्यात ऍक्टिंगचे जे गुण असतात ते पण होते, पण सैराट आल्यानंतर त्यांना समजलं का आपण हे करू शकतो. पण सैराट आल्यानंतर भरपूर कलाकार उदयास आले. म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम भरपूर कलाकार समोर आलेत. बघताचे आपण म्हणजे फॉलोअर्स वाढलेत आणि भरपूर लोक इंस्टा मधून युट्यूब मधून याच्यामध्ये मोठ्या पडद्यावर पण गेलेत, सिरियलला पण आज काम करतायत आणि पिक्चर मध्ये पण काम करतायत. सोशल मीडियाकडे कसं बघतात? सोशल मीडिया म्हणजे खूप भारी माध्यम आहे. म्हणजे आपण जे मित्रात जे काही कॉमेडी करतोय, काहीतरी पंच टॉन्ट मारतोय, ते जर तुम्ही सोशल मीडियावर टाकलं तर मिलियन मध्ये होत जात. लोकांना पण कळतं अरे वा म्हणजे भारी ऍक्टर आहे किंवा याच्यात काहीतरी टॅलेंट आहे. म्हणजे सोशल मीडिया खूप भारी माध्यम आहे. एखादं गोलिकत उदाहरण देता येईल का? तर सध्याचा ट्रेंडिंग विषय सुरज चव्हाण म्हणजे गोलीगत बिग बॉस मध्ये गेलाय. आम्ही दोघांनी वेब सिरीज मध्ये काम पण केलंय. हा 2 ते 3 दिवस आम्ही सोबत पण होतो. खूप भारी मुलगा आहे, स्वभाव चांगला आहे, थोडा भोळा आहे पण खूप प्रेमळ आहे. म्हणजे जो काही माझा ऑडियन्स आहे, आता हा पॉडकास्ट जे लोक बघणार आहे त्यांना सांगतो मी का सुरज चव्हाणला सपोर्ट करा, जेवढा सपोर्ट करता येईल ना तेवढा सपोर्ट करा. न राहून एक प्रश्न विचारतो, आतापर्यंत याच्यात कोणाच्या प्रेमात वगैरे पडलात का? कारण हे क्षेत्र असं आहे हा ओपन आहे. नाही मग दुसरा मुद्दा, कॉलेजला असताना म्हणता का आता कधी कॉलेजमध्ये असेल इतर याच्यात असेल अशा याच्यात? कॉलेजला असताना एक मुलगी आवडत होती पण कधी हिंमत नाही झाली तिला काही बोलण्याची. तेव्हा काही बोललो नाही, ते तसंच राहिलं. पण जेव्हा 12वी झाली त्याच्यानंतर मी कॉल केला, मी म्हंटलो मला तू आवडते. म्हणजे कॉलेजला असताना तेव्हा पण मला तू आवडत होती पण कधी बोललो नाही, आता बोलतो. पण ती म्हणली आधी बोलायचं ना म्हणे, आता काही फायदा नाही म्हणे कारण माझं लग्न जमलंय म्हणे. तिला माहित होते म्हणजे मी लाईक करतो? नाही माहित नव्हतं. असं का? एकतर्फी. अच्छा. मग त्यावेळेसची प्रतिक्रिया तुमची काय होती? तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस तिने असं सांगितलं? पश्चाताप झाला का? त्यावेळेस बोललं असतं तर बरं झालं असतं. वाईट वाटलं थोडस, म्हटलं बोलायला पाहिजे होते. पण हे बघा म्हणजे तुम्हाला पण सांगतो मित्रांनो, एखादी मुलगी किंवा एखाद्या मुलीवर तुमचं प्रेम झालं तर लगेच बोलून टाकायला पाहिजे. अच्छा. मनात ठेवलं नाही पाहिजे, कारण मनात ठेवल्यानंतर त्याचा त्रास होतो खूप. असं.
प्रेमातून जी काही विकृती घडते आपण बघतोय कॉलेज जीवनात अनेक ठिकाणी झालं वन साइड प्रेम, त्याच्यातून बरेचसे ऍक्सिडेंट झाले किंवा त्याच्यातून हत्या वगैरे पर्यंत गेलं. याच्या बाबतीत तुम्ही तरुणांना काय सांगणार? प्रेम करा तुम्ही, पण विचार करून करा. विचार करा आधी, ही मुलगी किंवा ती व्यक्ती आपल्याला कुठपर्यंत साथ देऊ शकते, ती लग्न करणार आहे का आपल्यासोबत, ती शेवटपर्यंत साथ देणार आहे का, हे तुम्हाला जर कन्फर्म असेल, 100% गॅरंटी असेल, तरच तुम्ही प्रेम करा. उगाच टाइमपास करू नका. तुम्ही जरी टाइमपास नाही केला तर समोरची व्यक्ती तुमच्यासोबत टाइमपास करू शकते. असा विषय. म्हणजे फक्त 2.5 अक्षराचं नाव आहे प्रेम, पण झाला सक्सेस तर आयुष्य सुंदर होतं. आणि ते जर नाही झालं, ते जर सक्सेस नाही झालं तर त्याचं आयुष्यभर त्रास होतो, पश्चाताप होतो आणि कुठंच मन लागत नाही. मग एखाद्याचं प्रेम झालंय आणि ब्रेकअप झालं, त्याच्यावर म्हणतो मी की ती जी विकृती आहे ते नंतर करतात, तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही मग त्याच्यावर रॉकेल टाक, कुठं हत्या कर, असं बऱ्याच ठिकाणी झालंय. तर तशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? हे चुकीचं आहे. कारण प्रेम काय बळजबरी करून किंवा जबरदस्ती करून केलेली गोष्ट नाही. हा, आता म्हणजे मी पण खरं प्रेम एका मुलीवर केलतं. मी थोडं सांगतो, मला सांगू वाटतंय. सांगा. हा, म्हणजे कॉलेजचा विषय द्या सोडून, जेव्हा या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आलो किंवा ऍक्टिंग क्षेत्रात आलो, तर एका मुलीवर मी प्रेम केलं, खरं प्रेम केलं एकदम मनापासून. लग्न पण करायचं होतं, ती पण हो बोलली आणि मी तयारच होतो. म्हणजे तिला या क्षेत्रामध्ये आणलं मी, भरपूर कामं दिले. म्हणजे जिथं मला काम भेटेल ना तिथं मी तिला काम देण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर कामं दिले, तिचं नाव पण झालं. आणि जेव्हा ती मोठी झाली, म्हणजे थोडीशी माझ्यापेक्षा, तिला जास्त लोक ओळखायला लागले, तर मग ती मला विसरली. म्हणजे इग्नोर केलं, फोन बंद केले, म्हणजे हळूहळू ती विसरत गेली. म्हणजे तुम्ही प्रेम केलं आणि तिनं पाहिजे म्हणून तुमचा उपयोग घेतला वर जाण्यासाठी, असं घडलं. त्याच्यामुळे नाराज वाटलं असं वाईट वाटतंय. त्यामुळं मला म्हणजे इच्छा नाही राहिली आता कोणावर खरं प्रेम करण्याची. असं म्हणजे खूप विचार करतो मी या गोष्टीचा. आपण वेब सिरीज करत होता वसातली भानगड, त्यानंतर रील्स बनवायला सुरुवात केली. तर रील्सचा प्रवास कसा आणि त्यात आलेले मग तुमचे जे काही अनुभव आले किंवा तुम्ही कसं करत होता, कोण सोबत होतं, याच्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. मी म्हणजे डबल मिनिंग वेब सिरीज करत होतो. म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं, का स्वप्न पण नव्हतं माझं का रील स्टार होण्याचं. मी असं टाइमपास मध्ये जे काही बाकीच्या ऍक्टरची आयडिया असते, इन्स्टाला फॉलोअर्स असतात, त्याच्यामुळे मी ओपन केलं इन्स्टा आणि डबल मिनिंग वेब सिरीज मधला एक कट म्हणजे एडिट करून डबल मिनिंगचा पंच काढला आणि एक त्याला बॅकग्राऊंड म्युझिक दिलं, ते टाकलं. ते भरपूर व्हायरल झालं, 4-5 मिलियन गेलं. अरे म्हटलं आपले व्हिडिओ लोकांना एवढे आवडतात म्हटल्यावर आपल्याला काय अडचण इंस्टावर व्हिडिओ टाकायला. मग मी जेवढे काय कामं केली ते सुरुवातीपासून ते सगळे कामं युट्यूबवरचे डाउनलोड केले एपिसोड, त्याला कट मारून एडिटिंग करून इंस्टाला रोज टाकायला लागलो आणि सगळे चालायला लागले. हो, 5 लाख 6 लाख मिलियन. मग असं करता करता म्हटलो आपण आता स्वतः क्रिएट करू, म्हटलं कंटेंट कॉपी न करता आपण स्वतः कंटेंट क्रिएट करू. मग रेश्मा राठोड आहे बघा, नगरच्या आहेत त्यांचे आता 5 ते 6 लाख फॉलोअर्स असतील सध्याला. आम्ही सोबत कंटेंट करायचं ठरवलं आणि एवढा रिस्पॉन्स भेटला ना, सगळे रील मिलियन, सगळे व्हायरल. म्हणजे आमची जोडी फेमस झाली. कुठं मी गेलो, मला कोणी भेटलं, सेल्फी काढला तर मला म्हणायचं ते मॅडम कुठे, रेश्मा राठोड. किंवा त्या कुठं गेल्या, त्यांच्यासोबत फोटो काढताना लोक त्यांना विचारायचे का ते दुसरे तुमच्यासोबत असतात सर कुठे, सुहास घोडेचोर. म्हणजे एवढी जोडी लोकांना आवडली होती. पण आता काही कारणास्तव त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे, ते नगरला असतात, मी शूटिंगमुळे बाहेर असतोय किंवा गावाकडे असतोय, त्यामुळं आता काही जमत नाही. अच्छा, पण आता या फील्ड मध्ये येणारे जे कलाकार आहेत, येऊ इच्छितात, एकीकडे तुमची सुरुवातीच्या ऑडिशनला फसवणूक झाली, त्या चित्रपटात फसवणूक झाली. या फील्ड मध्ये येणारे अनेक नवीन कलाकार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही याच्या बाबतीत काय संदेश देऊ शकता? मित्रांनो, तुम्हाला जर खरंच आवड असेल
तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर पैसे द्यायची गरज नाहीये, कोणी पैसे मागत पण नाही, आणि जरी मागितले देऊ नका. ऑडिशन ही फ्री असते, कुठेही फी नसते. आणि पहिल्यासारखं राहिलं नाहीये का तुम्हाला आवड आहे मग तुम्हाला मुंबईलाच गेलं पाहिजे असं काही नाही. आता एवढे भारी भारी प्लॅटफॉर्म आहेत, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे. ह्यावर तुम्ही जर मनापासून काम केलं तुम्ही व्हायरल होणार. आणि जे लोक करतात मोठ्या पडद्यावर काम करतात किंवा जे डायरेक्टर आहेत सध्याला मोठे मोठे डायरेक्टर झाले, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, डायरेक्ट मेसेज करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जायची कुठं गरज नाही. म्हणजे तुम्हाला त्यांच्या पाठीमागे पडण्यापेक्षा ते तुम्हाला शोधत यावं, हा सगळ्या या प्लॅटफॉर्मचा फायदा आहे. बरोबर. असं आपल्या पाठीमागे कवितेचा विषय झाला, म्हणजे तुम्ही कवितेचा छंद आहे, कविता करता येतात, वाचता येतात, म्हणता येतात किंवा त्याचा संग्रह करता येतो असं मला माहिती आहे, म्हणजे मी ऐकले. तर अशी एखादी कविता एखाद्या म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, म्हणजे ती प्रेमावर विडंबना असू शकते किंवा एक संदेश असू शकते, अशी एखादी कविता तुम्ही तरुण पिढीसाठी कविता आहे. म्हणजे ज्या मुलाचा प्रेमभंग होतो किंवा ब्रेकअप होतो त्याच्या मनात जे विचार चालत असतात ते विचार ह्या कवितेतून मी सादर करतो. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्यात लग्नात जेवायचं. पुन्हा तिचं आग्राचं निमंत्रण असायचं, पुन्हा तिचं आग्राचं निमंत्रण असायचं. लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेन, लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेन. लग्न जमल्यावर येते ना असंच म्हणायचं, मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरात येत फिरायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले, अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले. एके दिवशी तिच्या डोहाळ्या जेवणाचे निमंत्रण आले. आधी मध्ये कधी भेटलीस तर म्हणजे प्रेय करा, दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा तू जेवलं पाहिजे. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले. एके दिवशी तिच्या डोहाळ्या जेवण निमंत्रण आले. प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं. एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्याच पोरानं मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं. सर आता आपण आपले जे फॉलोअर्स आहेत किंवा आपले जे चाहता वर्ग आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तर जे काही माझे फॅन आहेत किंवा चाहते आहेत त्यांना हे सांगतो मी, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे मला प्रेम दिलंय, उसातली भानगड वेब सिरीज असेल किंवा बाकीचे जे प्रोजेक्ट असतील, जे प्रेम दिलंय ना मनापासून, ते प्रेम असंच राहू द्या. माझे भविष्यात जे जे काही प्रोजेक्ट येतील, युट्यूबवरचे असतील किंवा मोठ्या पडद्यावरचे चित्रपट असतील किंवा टीव्ही सिरियल असेल, जे जे माझे प्रोजेक्ट येणार आहे ना त्या प्रोजेक्टला असंच मनापासून प्रेम करा, भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.